नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिक आणि लाभार्थी कुटुंबांसाठी माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ओके, आता श्रावणबाळ सेवा योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे वृद्ध नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक आधार मिळतो. ओके, आता या संदर्भात जी पहिली अपडेट आहे महत्त्वाची ती म्हणजे की 23 जून 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नियमित पेन्शन वितरण सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या शासनाकडून लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली सर्व कागदपत्रे आणि माहितीची जी माहिती आहे ती अद्ययावत अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे त्यांची योग्य असणे गरजेचे आहे. माहितीमध्ये जर तुमच्या त्रुटी चुका असल्यास तुम्हालाच पेन्शन जमा होण्यास विलंब होऊ शकतो. म्हणून ही माहिती तुम्ही बरोबर आहे का ही एकदा चेक करा. ओके, आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्जांची छाननी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच की यामुळे नवीन पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा होत आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर अर्जाची स्थिती तुम्ही वेळोवेळी तपासत राहा. ओके, तसेच आता पात्र नागरिक नवीन अर्जदारांसाठी देखील एक अर्ज प्रक्रिया आता सुरू आहे. त्यामध्ये पात्र नागरिक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकतात. त्यामुळे पात्र असलेले नागरिक या संधीचा लाभ घेऊ शकतात. ओके, तसेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की 23 जून 2026 पर्यंत श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत पेन्शन वाढ, नवीन GR किंवा नियमांमध्ये मोठा बदल झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा आणि अप्रमाणित माहितींवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका. ओके, नवीन अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया ही तर अपडेट मी तुम्हाला सांगितलीच आहे. ओके, प्रलंबित अर्जांची छाननी हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्जांची पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. आणि लाभार्थ्यांनी काय करावे हे परत एकदा तुम्हाला सांगतो. आधार कार्ड तुमचं अपडेट आहे का ते एकदा चेक करा. बँक खाते सक्रिय आहे का बघा, म्हणजे की चालू आहे का बघा. तुम्ही मोबाईल क्रमांक अपडेट आहे का, म्हणजे तोच तुमच्या बँकेमध्ये ॲड आहे का जो तुम्ही नियमितपणे मोबाईल नंबर वापरता. म्हणजे तुम्हाला कोणता SMS आला की तुम्हाला लगेच कळेल. उत्पन्न प्रमाणपत्र जे आहे तुमचं ते वैध आहे का, अर्जाची स्थिती तुम्ही तपासली आहे का, या सर्व गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. ओके, या सर्व गोष्टी तुम्ही बघून घ्या एकदा. ओके, त्यामुळे श्रावणबाळ सेवा योजना ही जी आहे ती राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी एक महत्त्वाची आधार योजना ठरत आहे. नियमित आर्थिक सहाय्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. तर ही होती श्रावणबाळ सेवा योजना 2026 संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतची सर्वात ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत ही जी माहिती आहे ती नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझे बडी चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.